सामना सुरू होतोय शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात जनमान माळीनगर. हे दोनही सलामीवर दाखल झालेले आहेत तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात तुषार. पहिला बॉल तसा पडेल ऑफिशियली टाइम काउंटर स्टार्ट होईल. ही सूचना आता दोन्ही टीमनं लक्षात घ्यायला वेळ न घेता आता सामना सुरू करावा लागेल. शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि विकेट. पहिल्याच बॉलवर योगेश गोल्डन डकची शिकार स्वस्तात बाद. तुषारला मिळतंय पहिलं स्वेश. पहिल्याच बॉलवर थ्रू द कव्हरच खेळण्याचा प्रयत्न. चांगला लेंथ बॉल होता. कुठले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत या बॉलनं केली आणि त्याच कारणास्तव गोलंदाजाला बरकत मिळालेली आपण पाहिली. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतात भूषण. पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी झालेले. यानंतर होणारा सामना विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात एकलिशाई टोकावडे. चला दोनही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण कव्हर करतोय. उपस्थिती गरजेची आहे. अलर्ट कॉल आम्ही आताच करत आहोत. एकलिशाई टोकावडे सो वेळ न करता आता लगेचच आपण टॉस कव्हर करतोय. चला बरडपाडा कॅप्टन या. आणखीन एक खोला टाकलेला बॉल काउफेसला टर्न केलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. थ्रो चांगला दिलाय दर्शननं मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. बॅक टू बॅक डबल भूषणच्या बॅटमधून स्कोर सध्या आपण बघत आहोत 4. भंडारी ब्रदर्स सध्या या सामन्यात बॅटिंग करत असताना सुनील भंडारी त्यांच्यासोबत येतात त्यांचे बंधुराज भूषण भंडारी आणि दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न सध्या या भंडारी बंधूंकडून सुरू आहे. स्कोर आपण बघत आहोत तो 4. सुरुवात तर भूषणनं जबरदस्त केलेली आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ सरप्राईज बाउन्स राईज होतोय बॉल पण पंच सांगतायत वाईड. जो एक्स्ट्रा बाउन्स या बॉलला मिळाला तोच आता पंचांनी पाहिला तेच निरीक्षणात आणलंय. दॅट्स वाय इट इज वाईड. गोलंदाज अजूनही विचारणा करतोय पण फॉर दी ओव्हर का दिला नाही. आता तेच विकेट किपरही विचारतोय. रिव्ह्यूची मागणी. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू या सिरीज. चला तिसरे वाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. चला कॅप्टन जॉईंट दोन्ही टीमचे टॉस यानंतर आपण करतोय. धावसंख्या 5. यावलेला बॅकफुटर गेले थ्रू द कव्हर्स गॅप मध्ये खेळतायत. चांगलं टायमिंग एक्सलंट स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. भूषणच्या बॅट मधून भूषण झाली चौकार. थ्रू द कव्हर्स मॅरिट वर खेळतात कॉपी बुक स्टाईलला. हँड अँड कोऑर्डिनेशन बॉडी बॅलन्स पाण्याजोगा होता तो फलंदाज भूषणचा. चौकारासहित धावा आपण बघत आहोत त्या 9. स्टील 2 टू गो.
यावेळेला स्लोवर वन, फसवा चेंडू कमी गतीने टाकला होता. हवं तसं गॅप शॉट सिलेक्शन करता आला नाही भूषणला. चौकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल कमबॅक होते. गोलंदाज तुषारकडून धावा स्थिर 9. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू, बॅटर बीट विकेट किपरही बीट. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. ओव्हरची समाप्ती, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर आपण बघत आहोत 10, 10 ऑन बोर्ड. विके प्रतिष्ठान बर्रपाड्यानं जिंकला टॉस, फिल्डिंगचा निर्णय. नेक्स्ट मॅच रेडी राहत दोनही टीम. चला स्पीडअप अपेक्षित. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 10 धाव बनलेले आहेत. दर्शन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर याच गतीनं जर धावा बनल्या तर 30 पर्यंत मजल मारू शकेल संघ जनमान माळीनगर. पहिल्या षटकांती 10 धावा गोलंदाजीसाठी दर्शन दाखल होतात. षटक सुरू होते दुसरा. पहिला बॉल विथ द अँगल हलकासा बाहेर निघाला. चांगल्या वेगावर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर चांगली हरकत पाहायला मिळाली. विकेट किपर देखील बॉल पहिल्या अटेम्प्टमध्ये गॅदर करू शकले नाही. इतका चांगला टर्न या बॉलवरती होता. भूषणला बीट केले. धावा सध्या स्थिर 10. सुनील आघाडीला दाखल झालेत परंतु एकही बॉलचा सामना आतापर्यंत त्यांनी केला नाही. भूषणनं व्यक्तिगत 6 चेंडू 9 धावा योगदानित केलेल्या आहेत. दर्शन पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, मात्र हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉस्ट्रा करेनला. बॅकअप आलं मिड ऑफ वरून. सिराज उपस्थित आहेत मात्र सिंगल रोखता आली नाही. स्कोर 11, 11 ऑन बोर्ड. अकरा धावा स्कोर बोर्डवर. ओस्वेचिटचा अटेम्प्ट बॅट्समनला फॉलो केलाय आणि स्वतःचा बचावही केलाय तो आता सुनीलला. हे तंत्र देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहा बॉल बरोबर स्टंपच्या दिशेने चालला होता. वेलीस ते हेरलं सुनीलला आणि त्यानंतर त्या बॉलला मात्र बॅटच्या साहाय्याने त्यांना बाजूला केलंय. गुड ऑब्झर्वेशन. नो बॉल आता कॉल करण्यात आलेला आहे. एकदा बनली आहे, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. नो +1 ओव्हरस्टेप झाल्यात आय थिंक सिडीचं. आता तेच पंचांनी निरीक्षणात आणलंय. नो +1. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित. मिसफिल्ड चान्स सेकंड साठी घेतला. फ्रीड बॉल होता आणि त्यावरती 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्यानं धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाले तीच 15, 15. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. हळूहळू पार्टनरशिप आता मॅच मध्ये बिल्डअप झालेली आहे. पहिल्याच बॉल जिथे योगेश बाद झाला होता त्यानंतर वेळेचा अपव्यय न करता लगेचच घाई करावी लागेल. थोडं फास्ट खेळा. यावेळेला लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. तेच सांगतायत पंच. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळताना आता दिसेल. स्कोर सध्या 17, 17.
आधी गोरे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. चला वेळ न घेता आता गोलंदाज नियुक्त करावा लागेल. शिवप्रेमी शिरगाव. जर सचिन सोरगे आय थिंक शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. भूषणकडे स्ट्राईक. आधी त्याची सोबत देतोय. 2 षटकात 17 धावा बनलेल्या आहेत. पहिलाच बॉल अर्ध्या विकेटवर टाकला होता, मात्र अपेक्षित फटका खेळता आला नाही. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. भूषण स्वतःवरती थोडा नाखुश नाराज आहे, कारण ज्या गतीनं या बॉलवरती धावा यायला हव्या होत्या त्या गतीनं धावा आल्या नाही. 2 धावसंख्या 19. पहिल्याच बॉलवर 2 धावा. स्कोरबोर्डवर 19 धावा. यावेळेला अर्ध्या विकेटवरती टाकलाय. आता कसा सोडेल भूषण? यापूर्वी जरूर त्याचा माइंडसेट डायवर्ट झाला, पण आता कॉन्फिडन्सनं त्याला केलाय पुल. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर. गोल येतो या सामन्याचा पहिला मॅक्सिमम षटकार. त्या षटकारासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 6 धावेच्या मदतीनं येते गोलंदाज मेजर सचिन. ऑफ्टमच्या फार बाहेर कमिट होते, त्यानंतर रिव्ह्यूची मागणी आता केली आहे. बॅटिंग करत असताना जनमान मालीनगर आणि त्याचबरोबर बॅटर भूषण. फेअर बॉल ऑफ्टम वरून बॉल आलेला आहे विकेट किपरच्या हातात. सो रिव्ह्यू आता गमावलाय. डॉट बॉलची सांगता धावा स्थिर 25. या बलीला आणखीन एक चांगला ऑफ कटर रायटी बॅटरसाठी पडल्याबरोबर अगदी हातभर वलन या बॉलला मिळालं. घातक गोलंदाजी सध्या मेजर सचिन यांच्या वतीनं. टू बॅक 2 डॉट. धावा स्थिर 25. या बलीला फ्रंट फुटवर येत असताना पूल केला बॉल. फिल्डर डीप मध्ये जज करतात. मिस टाइम स्ट्रोक. चांगलं जजमेंट दर्शन शिंदेनं पकडलाय झेल. आणि अखेर भूषणचा संघर्ष या सामन्यात संपला. ज्यानं व्यक्तिगत 20 धाब्याचं योगदान दिलं तो आता बाद होतोय. आणि याचबरोबर टीम माळीनगरला लागलाय तो धक्का 3रा. सामना करण्याकरता प्रबोध अर्थातच छोट्या माळी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती स्टील 1 to go. यावेळेला पुढ्यात टाकलाय. चांगली फ्लाइट दिले. पुन्हा एकदा बीट केले विथ द टर्न विथ द बाउन्स. प्रमोदला डॉट बॉल. डबल षटकार. त्यानंतर 3 डॉट 1 विकेट. डाव संपला पहिला बनला. चला यानंतर रेडी राहावं लागेल. बरडपाडा आणि त्याचबरोबर एकलिशाई टोकावडे यानंतर होणारा सामना.
18 चेंडू 26 धावा. दुसरा डाव सुरू होतोय. सलामीवर दाखल पारंपरिक जोडी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सतीश चोकांडे जॉन्टी विथ मेजर सचिन चोरगे. तर गोलंदाजीसाठी प्रशांत माळी अर्थातच जॅक दाखल होताना पाहायला मिळतात. 25 धावा पहिल्या डावात बनलेल्या. 26चा पाठलाग सुरू होतोय. समोर लॉंग ऑफ, त्याचबरोबर रॉंग साईडला काऊ कॉर्नरला एक फिल्डर, मिडॉन आतमध्ये मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फॅन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट आणि त्यासोबत आपण बघत आहोत तो एक्स्ट्रा कव्हर. सचिन विथ सतीश ही जोडी. सतीशकडे स्ट्राईक आहे. सामना सुरू होतोय. या दुसऱ्या सत्रासाठी देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीनं दोनही टीमला ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. धाव हवी आहे पण नकार आता दिलाय तो मेजर सचिन. फिल्डरची तळमळ पहा, फिल्डरचे प्रयत्न पहा. पहिल्याच बॉल पासून अशा पद्धतीनं चपळता जर तुम्ही फिल्डिंग मध्ये दाखवली तर बॉलर्सला नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि तोच प्रयत्न पहिल्या बॉल पासून सुरू आहे. पहिल्याच बॉलवर चांगला वेग दाखवलाय तो प्रशांत. डॉट बॉल. या बरेला आणखीन एक वेगवान चेंडू पण गाईडलाईनच्या फार बाहेर आहे. तेच पंच निर्देशित करतात. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि या एकशा धाबेसहित सध्या डाव सुरू होतोय तो बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचा. यावलीला कट केल्या बॉल पण फटका फसलाय. बॉल बेत आणि झेल स्वीकारलाय तो बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरनं. फलंदाज बाद सतीश माघारी. एकला पहिला धक्का. तर दर्शन बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सतीश बाद होत माघारी परत आहेत. नवीन बॅटर दर्शन बॅटिंग साठी दाखल झालेत. एक धाव धावफलकावर, एक फलंदाज बाद. प्रशांत मालीला मिळतंय पहिलं सुयश. यावलेला देखील फटका फसलाय. बॉल बेत पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि त्या क्षेत्रात जबरदस्त झेल. ऋषीची जबरदस्त कामगिरी. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आल्या पावली दर्शन माघारी. प्रशांतचं मात्र जबरदस्त प्रदर्शन. अडचणीमध्ये आता सापडलाय तो संघ शिवप्रेमी शिरगाव. बॅक टू बॅक दुसरा धक्का. कव्हर्स लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या रीच पासून थोडे दूर राहिले. त्याच कारणास्तव झेल संपादित होतोय. नवीन बॅटर वैभव ऑन हॅट्रिक. संधी आता बनली होती प्रशांतला. वन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी आता बनली होती प्रशांतला. 26 धावसंख्येचं संरक्षण सुरू आणि 26 धावसंख्येचा बचाव करत असताना मात्र गोलंदाजी सध्या भलतीच भरली आहे. ती गोलंदाज प्रशांत माळीची. विकेट हॅट्रिकसाठी 251 रुपये नरेश घोतरणे यांच्या वतीनं. यावेळेला ड्राईव्ह केला समोर मिडॉनला फिल्डर मिसफील्ड. रनआउटचा चान्स बनला असता आय थिंक पण थोडा वेळ झाला. पहिल्या प्रयत्नात फंबल झाले आधी. त्याच कारणासह आता पंच तटस्थ भूमिकेत. डॉट बॉलची होईल सांगता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर.
स्ट्रेट बॅटनं समोर ड्राईव्ह केला होता, बॉल मिसफिल्ड झाली आधीकडून. धाव घेण्याचा प्रयत्न मेजर सचिन चोरग्यांचा चालू होता, पण वेलीच बॅट इनलाईन ड्रॅग झाली. त्याच कारणास्तव ते सुरक्षित ते सेफ. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकात एकच अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात खर्च झालेली आहे. त्यानंतर मात्र गोलंदाज प्रशांतचा दबदबा वरचष्मा आतापर्यंत 4 चेंडूंवरती तर पाहायला मिळाला. स्टील 2 टू गो. यावलेला बैठक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल बेद, झेलची संधी आणि आणखीन एक फलंदाजाचं काम तमाम. वैभव माघारी. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्या सामन्यात टॉप ऑर्डर बॅटिंग ऑर्डरचा क्रम कोसलतोय तो शिवप्रेमी शिरगावचा. तिसरा धक्का. सिक्स्टी स्टाईलनं खेळण्याच्या तयारीत होते वैभव, बॉल पासून थोडे दूर राहिले. हवा तसा कॉन्फिडंट नव्हत्या स्ट्रोकवर आणि सरते शेवटी पुन्हा एकदा जल्लोष तो टीम जनमान माळीनगरचा. एक धाव दाफलकावर बाद झालेत फलंदाज 3. स्टील 1 टू गो. एक्सपिरियन्स कंटेंडर गणेश चोरगे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. एक धाव दाफलकावर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. माफक 26 धावसंख्येचा पाठलाग सुरू होता, मात्र आता या 26 धावाही डोंगरा एवढ्या मोठ्या नजर येऊ लागलेल्या आहेत शिवप्रेमी शिरगावला. ज्या पद्धतीनं दबदबा पहिल्या षटकात राहिला आहे तो गोलंदाज प्रशांत माळीचा. 13 बॉल 25. लास्ट बॉल पुन्हा एकदा तयार होत आहेत प्रशांत. यावलेला बॉल अवेत, आणखीन एक झेल स्वीकारलाय विकेट किपर प्रमोद मालीनं. पहिल्याच षटकात चमकलाय प्रशांत आणि पहिल्या षटकात गारद केलंय ते 4 फलंदाजांना. एक धाव दाफलकावर. चौथा हादरा लागतोय तो शिवप्रेमी शिरगावला. चार धक्के पहिल्या षटकात दिलेत ते गोलंदाज प्रशांत आणि 4ही फलंदाज झेल बाद अर्थातच कॅच आउटच्या स्वरूपातच बाद झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे खुला केलाय जनमान मालीनगरनं. नवीन बॅटर तुषार, लेफ्ट बॅटर सचिन चोरगे अजूनही स्ट्रायकर हेडला. कधी मॅचचं चित्र पालटण्याची क्षमता या फलंदाजाकडे आणि त्यातल्या त्यात आता सुनील भंडारी सारखा एक्सपिरियन्स कंटेंडर जो सध्या बॉलिंग मार्कवर दाखल होतोय दुसरं षटक टाकत असताना. 12-25. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढलाय. दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी आय थिंक 8.76 धाब्याच्या धावगतीनं धावा चेस करायच्या होत्या. आता 12.50 धाब्याच्या धावगतीनं उर्वरित 2 षटकात 12 चेंडूत आता 25 धाब्याची गरज. चला पाण्याचं सावट आहे आदियान आर्मी, थोडं फास्ट खेळावं लागेल. यानंतरही 3 सामने बाकी आहेत. बारा 25. चला घाई करा जरा टीम माळीनगर, जास्त वेळ स्पेंड करू नका सुनील, कारण ऑलरेडी पाड्याचं थोडाफार वर्षाव सुरू झालेला आहे. सो विनंती आहे शेड्यूलिंग कव्हर करणं गरजेचं. चला पंचा वेळेच्या बाबतीत सक्त सूचना द्या. चला वेळेचं बंधन आहे. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. चला वेळ न घेता आता घाई करावी लागेल. 12-25. पहिला बॉल
पंच निर्देशित करतायत. इट इज रेफलर फ्रॉम अंपायर. पंचांच्या वतीनं रिव्ह्यू आहे. आय थिंक फ्रंट व्ह्यू क्लिअर झाला नाही, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आलेली आहे. पाहूयात बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिशिंग पॉइंट काय होता. इट इज ऑन द लाईन, फेअर बॉल कलवण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये आवश्यकता ती 25 धाब्याची. 11 चेंडू 25. पुन्हा एकदा तयार सुनील. या बलीला आणखीन एक चांगला चेंडू. बॅटची कडा, स्पोर्टमॅन स्पिरिट आता जपली ती मेजर सचिन सोरगे यांनी. खेळाडू वृत्तीचं चांगलं प्रदर्शन. मात्र सुनीलला मिळतं पहिलं सुयश. तर 1 वरती 5वा धक्का आता लागलाय शिवप्रेमी शिरगावला. अर्धा संघ आता गारद होतोय, तो शिवप्रेमी शिरगावचा. 5th विकेट डाऊन. स्वतः फलंदाजानं ते मान्य केलं, ते कबूल केलं. ठीक आहे ज्योती, आणि या खेळाडू वृत्तीसाठी टाळल्या तर व्हायलाच हव्यात. मेजर सचिन सोरगे यांच्याकरता नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. सिराज. दबदबा आता या सामन्यात बनवलाय तो टीम जनमान मालीनगरनं. पहिल्याच षटकात 4 धक्के दिले प्रशांतनं. सुनीलनं डॉट बॉलनं सुरुवात केली. दाफलकाचाही वाढता दबाव होता. रिक्वायर्ड रेट हळूहळू वाढत होता, आणि त्या परिस्थितीला सामोरे जात असताना मेजर सचिन सोरगे यांनाही नावाप्रमाणे संयमी खेळी साकारता आली नाही. कॉडबँडच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. नवीन बॅटर रियाज आता स्ट्रायकर एंडला दाखल होतो. सिराज. या सिटीज 10 चेंडू 25. त्याबलेला आणखीन एक वेगवान चेंडू. विथ अँगल निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची सांगता. पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे वर्चस्वमय सामन्यात आपण बघत आहोत टीम जनमान मालीनगरच्या गोलंदाजांचा. धावा पहिल्या डावात जरूर कमी बनल्या, पण गोलंदाजांनी या धावाही रोखण्याची हमी आता दिलेली आहे. मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज नरेश घोतर्डे यांच्या वतीनं. या बॉलला ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर उपस्थित. 1 धाव तिकडे सहजरित्या मिळताना दिसेल, आणि सिंगल सहित आपण बघत आहोत. त्या एकूण धावा अंकित होत आहेत. 2 बऱ्याच कालावधीनंतर सध्या धावफलकाची रेलचेल. धावसंख्येची कोंडी फार कालापासून बनली होती, ती आता दूर झालेली आहे. 8 चेंडू 23. म्हणजे 8 पैकी कमीत कमी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. तुषार चोरगेकडे देखील क्षमता आहे. संकट समय आता संकटमोचक तारणहार कामगिरी त्यालाही करावी लागेल. आणखीन एक जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्याबरोबर विथ द अँगल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. रायटी बॅटरसाठी लेग कटर ऑलवेज डेंजरस आहे सुनील भंडारीचा, आणि या षटकात सध्या तरी दबदबा त्याच्याही गोलंदाजीचा. 7 चेंडू आता 24 धाब्याची गरज. 7 बॉल 24. आणखीन एक एक्सप्रेस बॉल चाललाय ते डेस्टी रक्षकाच्या हातात. पहिलं षटक 1 धाव 4 विकेट. दुसरं षटक 1 धाव 1 विकेट. षटक संपली 2 धावा धावफलकावर. 5 फलंदाज बाद. विजयासाठी 6 चेंडू आता 24 धावा. अर्थातच 4 षटकारांची गरज. 6 चेंडू 24 धावा. इमिडिएटली सेट करा टीम जनमान माळीनगर. प्रमोद माळी शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहा. 6 चेंडू 24. 2 षटकात 2च धावा बनलेल्या आहेत. सहा बॉल 24. चला जरा घाई करा पंच. पहिलाच बॉल जास्त बाहेर निघाला, तेच पंचांनी आता निर्देशित केले. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे.
पहिल्या बॉलवर एक एक्स्ट्रा धाव, वाईटच्या स्वरूपात स्कोर 3. 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावा. यावलेला कमी गतीनं टाकलेला बॉल. काय कॉन्फिडन्स दाखवलाय गोलंदाजानं. बॉल टाकण्यापूर्वीच साऊंड रिलीज केला होता. हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सध्या तरी हवी होत असताना गोलंदाजी टीम जनमान माळीनगरची. धावा स्थिर 3. 5 चेंडू 23 धावेची गरज. आता वेगवान बॉल शॉर्टर लेंथवर होता, पूल करण्याचा प्रयत्न, एकच धाव. स्कोर 4. 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 4 चेंडूत विजया करता आता आवश्यकता आपण बघत आहोत ती 22 धावेची. 4 बॉल 22. स्विच इट. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डरचा प्रयत्न सुरू आहे पण तो अपुरा. आलाय चौकार. 3 बॉल आता शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 18 धावा. अर्थातच 3 षटकारांची आवश्यकता. चौकारासहित धावा 8 बनलेले आहेत. तीन बॉल 18. 3 बॉल 3 सिक्सर येतील का तुषार चोरगेच्या बॅटमधून. यावेळेला समोर स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक पण चौकारच येईल आय थिंक. सिरीज तेच सांगतायत पंच. 4 धावा येत आहेत. धावसंख्या 12. आता या सामन्यात 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये आवश्यकता आहे ती 14 धावेची. सिरीज 4 धावा आहेत. स्टेप पाठवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लेंथ लाईनमध्ये कमालीची ॲडजस्टमेंट पाहायला मिळाली. ॲज पर बॅटर स्टान्स. डॉट बॉल. औपचारिकता शिल्लक. 26 धावसंख्येचा यशस्वी संरक्षण करण्यासाठी घेतलेली गोलंदाजांनी मेहनत आणि ते मेहनत आता सार्थकी लागली आहे जनमान माळीनगरची. शेवटच्या बॉलवरती स्विचेटचा अटेम्प्ट लाईन लेफ्ट केली. वाईट कॉल करण्यात आलेला आहे. धावा 13. 1 बॉल 13ची गरज. शेवटचा बॉल देखील आला. डॉट. सामना संपलाय आणि 26 धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करत असताना या सामन्यात जनमान माळीनगरचा 12 धावेनिशी दमदार विजय. अभिनंदन जनमान माळीनगर. टफ अँड हार्ड लक. शिवप्रेमी शिरगाव. सामनावीर पुरस्कार नो डाऊट अबाउट दॅट वन. जो पहिल्याच षटकात बरसला. 4 विकेट काढल्या. 1 धाव दिली. प्रशांत माली जॅक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच.